16वा दिवस रात्री 8 वाजता. टीम ए ने टीम बी मधून बहुमताने ओमकार आणि राकेश यांना प्यादं ठरवलं आहे. तर टीम बी ने टीम ए मधून बहुमताने विशाल आणि रुचिता यांना प्यादं ठरवलं आहे. आपल्या चौघांचा आपल्या विरोधी टीमच्या मते काही गेम नाही, आपण फक्त प्यादं आहात आणि त्यामुळे आपण कॅप्टन पदाच्या शर्यतीतून बाद झाला आहात. मी आधीच म्हटलं होतं, हा बिग बॉसचा खेळ बुद्धिबळाचा खेळ आहे आणि खेळ म्हटलं की तो पालटणारच. आणि त्यासाठी आता उघडतंय एक नवीन दार जे संधी देणार आहे. बेडरूम मधील एक दार आपल्याला घेऊन जाणार आहे एका नव्या रूमकडे, जिथे या 4 सदस्यांना संधी मिळणार आहे गेम पालटण्याची. या खेळात दार उघडतं आणि गेम पालटतो, पण दार उघडण्यासाठी लागते ती की. अच्छा साडी माझी साडी तुझं काय होतं, तू का पळत होता? हा बघ ना. तन्वी, अनुश्री, प्रतिस्पर्धी प्याद्यांना प्यादे द्यावेत. जा चला. मला वाईट विशाल, रुचिता, राकेश, ओमकार. समोरच्या टीमने आपल्याला ठरवलं आहे प्यादे. या प्याद्यांच्या खाली एक गुप्त दरवाजा आहे, तो उघडून त्यातून की घ्या. ओ नाईस. बघा बदलले तुम्ही बदललेले आहेत. सगळ्यांकडे आहे की. आपण चौघांनीही ते प्यादे आणि की घेऊन बेडरूम मध्ये या. नवी रूम आपली वाट पाहते आहे. कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही उघडताय नवीन रूम. इथून घरी जाऊ शकतो का? ते बाहेर अरे दिसतंय बापरे. बघ. बाहेर दिसते. ओ वाव वाव. वेलकम टू द चेकमेट रूम. इथे आपण 4 सदस्य करणार आहात इतर सदस्यांना चेकमेट. आपापली चावी टेबलावर ठेवा. हा बुद्धिबळाचा पट आहे आणि बुद्धिबळाच्या पटावर हेच प्यादं शेवटच्या घरात जातं तेव्हा प्यादं बनतं वजीर. आणि बुद्धिबळाच्या पटावरचा वजीर फक्त गेम पालटत नाही, तर गेम करतो. आज हे 4 जण प्यादी होऊन वजीर झाले आहेत. आता वजीर म्हणून आपल्याला एक संधी आहे. आपण बाहेरील सदस्यांपैकी काही सदस्यांना चेकमेट करून कॅप्टन पदाच्या शर्यतीत परत याल आणि आपल्याऐवजी कोणीतरी वेगळं बाद होईल. ते सदस्य उमेदवारीच्या शर्यतीतून बाद होतीलच, पण आपण त्यांना प्यादं ठरवलं आहे. त्यामुळे ते 4 सदस्य बनतील या घराचे सेवक. ओके. सेवक बनून ते सदस्य घरातल्या सगळ्या ड्युटीज, सगळी कामं करतील. इतर कोणतेही सदस्य त्यांना मदत करणार नाहीत. आपण फक्त समोरच्या टीममधलीच नावं घेऊ शकता. तेच म्हणलं, ऑपोजिट नॉट ओव्हरऑल. बिग बॉस, मी दिव्याला माझ्या जागी
मला असं वाटतं की ती प्यादा आहे, कारण स्ट्रेट रिझन आहे की ती राकेश बापट मागे असते, ती त्याला काहीही गुड और बॅड असेल तर सपोर्ट करते आणि मला ती सध्या प्यादा वाटते. विषय संपला. राकेश बापट माझा भाऊ होता, मी त्याला भाऊ मानलंय आणि मी आयुष्यभर त्याला भाऊ मानल आणि त्याच्यासाठी मी नेहमी उभी राहील. मग जर लोकांना असं वाटतंय की मी त्याच्या मागं करतीये तर त्यांनी तसं समजावं. तो तुमच्या बुद्धीचा प्रश्न आहे, तुमची बुद्धिमत्ता तेवढी आहे. मी कालही सरकार म्हणून आले होते, आजही सरकार आहे आणि उद्या सुद्धा राहील. आणि काल मी सांगितलं होतं की जर कुणी चुकीचं असेल मग ते कुणीही असू, मी त्याच्या विरोधात पहिली असेल, कारण माझी प्रायोरिटी खरं आणि खोटं नेहमीच राहील. विषय संपला. बिग बॉस इनफॅक्ट मी जेव्हा डिसाईड करत होतो तेव्हा माझ्याकडनं अनुश्रीचं नाव आलं होतं पहिलं, बिकॉज ते जे मुद्दे उचलले गेलेत आजकाल या काही आठवड्यात, त्यांना वाटते की वादविवाद करून हा गेम पुढे जाणार आहे आणि तेच करता धरता आहेत की ऑपोजिशनमध्ये कोणतरी असायला हवं म्हणून ती स्वतःला पुढे करते. जो माणूस एक सरळ मार्गी जातोय त्याला वाकड्या मार्गी जायच्यासाठी फोर्स करणं आपल्या शब्दातनं, आपल्या बिहेवियरवरनं आणि इन्स्टिगेट करणं कुणाला, ते टोली म्हणतात की वॉट एव्हर जे आहे त्यांचं, त्याच्यामध्ये ती प्यादा आहे आणि म्हणून मी तिचं नाव घेतोय. जे आता तो बोलला राकेश दादा की इन्स्टिगेट केलं काही गोष्टींसाठी, मी कुणालाच इन्स्टिगेट केलं नव्हतं की माझा हात खेचा किंवा मला माझ्या अंगावरती या, मला ओरडा, मला टार्गेट करा. सो हे तर माझं क्लिअर आहे. मला तर तो प्यादा वाटतोय आणि त्याला जर मी प्यादा वाटते तर मी राणी बनून दाखवेन आणि ह्या अख्ख्या घरावरती राज्य करून दाखवेन. हे तू चॅलेंज देतोयस मला. प्यादा ठरवून मी खूप चांगल्या प्रकारे एक्सेप्ट करते. आणि बरं पण वाटलं, अनुश्री तू प्यादा आहे, मी प्यादा आहे, टोळी रोशन चालवतोय म्हणून आपण इथे होत, पण टोळी रोशन चालवते. टू बी ऑनेस्ट माझं नाव काहीतरी वेगळं होतं, पण आता त्याच्यामध्ये सुद्धा विशालने हात मारलेला आहे. मला तन्वीचं अजिबात नाव नव्हतं घ्यायचं, कारण की मला तिला फुटेज एका काडीचं द्यायचं नाहीये. पण आता आज जे काही घडलं मला त्याच्यावरून तिलाच हा रोल द्यायचा आहे. कारण की सगळ्यात आधी तर ती जेव्हा इथून खेळत होती फर्स्ट वीक, जे काही झालं ती एक स्ट्रॉंग लेडी म्हणून दिसत होती, पण या सिच्युएशनला ती फक्त मला एक रंग बदलणारी फक्त एक मुलगी दिसते जिचा कुठेही स्टँड नाही आहे. या सिच्युएशनला ती मला फक्त प्यादा वाटते, जी ओमकार असेल, आयुष असेल, आरबी असेल किंवा अजून कोणीही असतील बाकीचे, त्यांचा फक्त सहारा घेऊन खेळण्याचा प्रयत्न करते, कारण की तिला फक्त दोन्हीकडे चांगलं राहायचं आहे. काल ती स्वतः विशालला येऊन हे बोलली आहे की तुला कळतंय ना माझा गेम आहे, हा अख्ख्या महाराष्ट्राला कळतंय तुझा गेम आहे की तू कशी पलटते. सो सेवकाचं काम आणि या शर्यतीमधून बाद करण्यासाठी मी तन्वीचं नाव घेते. आणि हे मी तिला सांगितलेलं नाहीये. किती फाट परत असं येऊन माझ्यात मी नाही सांगितलं. याच्यावरती तर मी ठामच आहे की प्यादा जर ती म्हणत असेल तर मी प्यादा नाहीच आहे. मी भाऊच्या धक्क्याला पण सांगितलेलं आहे की मी कोणत्याच गटाची नाही आहे, मी इंडिव्हिज्युअल खेळते आणि मी कोणालाच इथे घाबरत नाही. मी माझा स्टँड जिथे घ्यायचा तिथेच बरोबर घेते आणि जे काही प्यादाचा टॅग तू मला देतेस तो मी एक्सेप्ट करते आणि आता परत मी तो तुझ्यासाठीच कसा वापरते हे तू पूर्ण सीझनभर बघशील. थँक्यू सो मच. बिग बॉस, मला वाटतं रोशन एक प्यादा आहे. जेव्हापासून मी त्याला बघतोय तो विशालच्या हाताखालचा मला एक प्यादा वाटतो. कुठलाही गेम असू दे तो त्याला विचारून करतो, काही बोलायचं असेल तरी पण तो त्याला विचारून करतो. काल फक्त एक स्टँड त्याने स्वतःचा घेतला, बाकी अख्खा जो गेम आहे तो विशालच्या हाताखाली आणि रुचिराच्या हाताखालचा गेम मला वाटतो. त्यामुळे मी त्याला एक प्यादा ठरवतो. रुचित आणि विशालच्या हाताखालचा गेम तरी आपल्याला निवडले. निर्मल देखावे. टोळीचा सरदार आहे निर्मल देखावा. कुठे माहित नाही, दिसत नाही. 4 प्यादेच आहेत, 4 प्यादे घर चालव, 4 प्यादे टोळी चालवत आहेत. 2 प्यादे आहेत म्हणून इकडे आणलं. आता म्हणतात अख्खा खेळ रुचित आणि विशाल चालवतायत. काय करणार? रोशन, काही बोलायचंय? वा मला तर लय काही बोलायचं आहे या मुद्द्यावर. कारण की मी जेव्हापासून घरात आलो त्या वक्तीपासून बोलून राहिलो. तो किचनमध्ये राहते, फक्त त्याचा नाश्त्या टाइमला भेटते, तो बाकी टाइम मलाच नाही दिसत तो कुठे दिसते. तर टोळीच्या आता घरट्यामध्ये बसलेला असतो त्याच्यामुळे तुला दिसत नाही बाहेर काय चाललंय. तर थोडासा बाहेर पडत जा तर तुला दिसेल बाहेर काय चाललंय. तू मला भिवून राहिला, बाकी काही नाही आहे. काय?
अरे तू आता दोन दिवसाआधी तू बाहेर आलाय बिळातून, तुझ्याची काय भिवली? अरे भिडात मी नाही लपत, भिडात तुझ्यासारखं लपते, मागा लपतो तू. माझ्यामध्ये मी. एवढी हिंमत आहे, मी माझ्या प्यादा आहे. टोळीमधल्या घरामध्ये माणसाने- सगळ्यांनी माझ्या बघितलंय. टोळीमधल्या माणसाने बोलू शकतो, त्या हिंमत आहे का तुला राजकीय मी बोलायची? विशालच्या हाताखाली काय बोलताना बोलायची सगळं हिंमत? बघितलंय दाखव ना मी. मग, कुठं आहे तुझी हिंमत? विशालच्या माझ्यात हिंमत बिळाखाली आहे. राहताना माझ्या माणसाला बघितलंय अंडे मी. उरले, मी सांगितलं अंडे चोरले. कोण माझ्यात हिंमत आहे, मी त्यात प्यादा हिंमत आहे आहे. की टोळीचा राजा आहे, मी कन्फ्युज आहे. हा. प्यादा खाली कसं राहू ग्रुपच शकतो? प्यादाच आहे, तर काय करणार? प्यादा हा, साहेब प्यादा आहे म्हणूनच दिसतात. शो मध्ये ओमकार नावाचा कंटेस्टंट एक्झिस्ट पण करतो हे भाऊंना पण नसेल माहिती. हो सगळ्यांना माहिती आहे. एक्झिस्ट करतो ओमकार, तो सगळं घरातली कामं करतो, सगळीकडे दिसतो. अरे यार हा काय काम धंद्याचा खेळ थोडी आहे. तो कोण धुणं भांडी चांगलं हा, करतंय. लोकांच्या कॅरेक्टर वरती कोण जाणार मग? बरोबर आहे. पार्टिसिपेट करतो या याच्यामध्ये. हो, तोंड उघडल्याला गटार उघडणारा बोलला नाही म्हणत, तोंडाचा गटार उघडायला बोलला नाही तुला जर बोलत. ओरडायचं असेल तर माझाही आवाज मोठा हो आहे. आवाज मोठाच आहे, आवाज जनरेटर मोठाच सारखा. आहे. तन्वी जे ओरडायला लागते जनरेटरचा तेव्हा- बटन तन्वी, चालू तन्वी, केला, तन्वी, तन्वी वाचव, बटन चालू तन्वी, केला तन्वी की वाचव. जनरेटर चालू तन्वी होतं. दादा वाचव. बोल 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 बोल, जनरेटर चालू केलाय मी, एक मिनिट, चालू केलाय त्या जनरेटर. दोघांचा विषय त्यांना बोलू द्या फक्त आता. मी समोर आमने सामने भिडतो म्हटलं, माझ्या टीमच्या समोर भिडलो मी. तू भिडतं का असा? नाही राहू सारखी शकत. फालतू ऍक्टिंग नाही करत आम्ही. फालतू ऍक्टिंग करायला ऍक्टिंग पण यावी Acting करून लागते. दाखवण्याला बघतो तू ही गोष्ट. ती फालतू जरी असेल तरी ऍक्टिंग करावी लागते. हो, third class acting. हो. थर्ड क्लास ऍक्टिंग असती ना तर ठीकच असतं. थर्ड क्लास तर थर्ड क्लास ऍटलीस्ट ऍक्टिंग करते. करायचं नाही येते कोणाचं, थर्ड क्लास वगैरे बोलायचं नाही येतं. तो बोललाय, ऍक्टिंग बोलला तो. तो बोललाय, तो बोललाय. क्लास थर्ड क्लास हो, ऍक्टिंग बोललाय. क्लास बोलू नका कोणी इथे. अच्छा असं म्हणजे प्राजक्ताने क्लास काढलेला तेव्हा चालतं, तिनं क्लास काढलेला चालतं आणि ह्यांनी क्लास काढला की नाही? ह्यांचं सगळं चालतं म्हणून मी त्यांचे शब्द रिपीट करते. मी आता लाईनच क्रॉस नाही करणार आहे. लाईनीच्या पलीकडे जाऊन थांबल्यात मॅडम, त्याच्यामुळे गरजच नाही लाईन क्रॉस करायची. मारतीये लाईन वरती. हो, तुझ्यासारखं लाईनीच्या नाहीये, बाहेर तिच्याची गेलीये. लाईनच नाहीये. रेसच्याच बाहेर गेलीये, अरे, तर तुझं गरजच पहिलं नाहीये. पाऊल बाळाचे पहिले पाऊल सुद्धा बायला- बाहेर नाही हो, आलेत हो, अजून. हो, हो. काही फुटेज देऊ नको त्याले, तू दिसलाच नाही आतापर्यंत, पण आता तरी फुटेज नको देऊ. चूप राह, त्याचा निर्णय देऊ दे त्याले. तू फुटेज जपून ठेव तुझ्यासाठी. अरे मी तर तू फुटेज जपून ठेव विशालच्या हाताखाली. तू दाखवून द्याला. हो दिव्या, अनुश्री, तन्वी आणि रोशन, आपण कॅप्टन पदाच्या उमेदवारीच्या शर्यतीतून बाद झाला आहात आणि इथून पुढे आपण असाल संपूर्ण घराचे सेवक. रोशन, स्टोर रूम मध्ये सेवकांचे बँड ठेवलेले आहेत. सेवक हाताचं बँड आहे. आपल्याला बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातल्या सगळ्या ड्युटीज, सगळी कामं आपणच करायची आहेत. इतर कोणीही घरातली कोणतीही कामं करायची नाहीत किंवा सेवकांना मदतही करायची नाही. ओके बिग बॉस. हे कार्य इथेच समाप्त होत आहे. रात्री 9 वाजता. अरे सेवक, हा चष्मा जरा माझ्या डोळ्यावर हे चार झाले. नाही नाही पुसू नका. मी पुसायला म्हटलं का तुम्हाला? एक्स्ट्राची कामं नाही करायची, फक्त माझ्या चेहऱ्यावर काय तुमची काळजी घेणं माझ्या काम आहे. ए पहिलं काम बघा सेवकाचं. चष्मा लावा मला, थोडा तुकालून पुसू का मला? तुका लावा, काही लावा. वा वा वा. ह्यांचं कोणतंही काम केल्यानंतर ह्यांना बोलायचं बाजवटो नाही करायचं. नमस्कार. तिला पकडलं पाहिजे सेवक म्हणून. सगळी कामं लावली असती. सुट्टी आहे. बडबड सोडली ना रुचिता, काही प्रॉब्लेम नाही. तुझी बडबड खूप जास्त होते. पण मी आज पण लाईन कुठेच क्रॉस नाही. थांबायचं नाही माहिती. मी बोलतो की हे आणि ती बडबड माझ्याही डोक्यात जायला लागली. मला इरिटेट व्हायला लागलंय आणि माझं फक्त तुझ्याशी इतकी बडबड 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 का असं होतंय. दोन राण्या जेव्हा बागेत फिरतात तेव्हा असंच काहीसं दृश्य दिसत असेल नाही? हो राणी सरकार. ती तो सेवकाचा टॅग म्हणजे एखाद्या सुंदर मुलीच्या अंगावरती सेवकाचा टॅग लावलाय यार. किती शोभतंय ना हे आपल्याला. आणि त्या बडबडीमुळे असं वाटतं की नको बाबा, कॅप्टन झाली तर किती बडबड करेल. नाही ठीक आहे, तुझं पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. मी तुला येऊन काय बोलले, थँक्यू विशाल, माझ्यावरती ट्रस्ट दाखवलास. तुला माहितीये मी स्ट्रॉंग आहे, पण हाच माझा गेम आहे, हे मी क्लिअर वाक्य बोलले. एक मिनिट. तू माझ्याशी नेहमी बसलीये, बोललीये, मी इकडचं तिकडे कळत नाही. मग तिला कसं कळलं? तिथे मीच होतो, मग तिला कसं कळलं? तिथे मीच होतो फक्त. मग आठवण कर. रोशन दादा होता. तर मी तिला बोललो नाही. रोशन दादा बोलूच शकत नाही मी अशा तिला गोष्टी. नाही रोशन बोललो. दादा, तिला बोल, तिला विचार रोशन करून दादा, बोललो. तू बोलला रुचिताला नाही नाही काय की मी येऊन नाही. त्याला बोलली की हाच माझा गेम आहे.
मी नाही बोललो तिला विचार. मी तिच्या समोर बोललो ना, तिथेच क्लिअर केलं ना की मी नाही बोललोय. मग का तिला बोललो? असे मुद्दे हायलाइट करून फक्त अर्धेच दाखवायचे आहेत का? बघ मी तिथेच बोललो. बघ गेमच आहे ना भाई, बिग बॉस मध्ये गेम तिथेच खेळायला बोललो की नाही. गेम खेळते मी. व्हॉइस दिसला, ओंकारचा व्हॉइस दिसला, ते महत्वाचं. आय एम सो प्राऊड ऑफ यू. फायनली व्हॉइस दिसला. पण त्याला फुटेज नका देऊ बाबा प्लीज. कोणाला? त्याला नाही. ओंकारला नाही द्यायचा. मी तेव्हाच म्हटलं मला फुटेज नाही तुम्ही गप्प बसले. तू जसं असं केलं ना, मी गप्पच बसले. मला तुम्ही हे नाही अजून खायला घालू शकते. कापू नाही शकत. आमचं आम्हाला माहिती काय. घे ना तिथे बघ त्याच्यातला. खायचं तर खायचं बस. हे असं करते सेवक. अरे रात्री 9:30 वाजता. आम्ही सगळ्यांसाठी बनवले आहे डाळ आणि उर्वरित भात. रात्रीचे नाही ना, ते संपले. ते सगळेच आता आम्ही एकत्रित करून ठेवले आहे मालक. व्हेरी गुड. ती बाई 17 घरात काम करते हो. हे एकाने पैसा दिला बघा. तुम्ही बी देत नाही. किती सांग अहो काय सांगू तुम्हाला. पसंत नाही हो. हो. वर बघा की, वर बघा जरा. अरे काय ती देखणी बाई आहे हो, देखणी बाई आहे. मला फक्त चेहराच बघत आहे. बाई कसली लाजते हो, कसली लाजते हो. काय चाललंय तुमचं? काय नाही बाई, आता माझी ड्युटी संपली. आता मी माझ्या घराकडे चाललो बाई. इथे काय माझ्या आपण काय मासे सोडायचं याच्यामध्ये? खाव हा हो वाव. काय बाई पुरं चाला आता काय बिग बॉस काय करायचं सांगा आता. काय करायचं भाई. रात्री 9:30 वाजता. इनोसेंट आहे यार दिव्या. दिसतं वागण्यातून दिसतं. ती अटॅचमेंट तिची आहे. आरबीशी पण दिसते अटॅचमेंट, ओंकारशी पण आहे, आयुषशी पण आहे अटॅचमेंट. आरबी मला असं वाटतं फायदा करून घेतो ग तिच्या अटॅचमेंटचा. मला नाही वाटत. आणि तेव्हा मला असं दिसतं. तसं दिसतं पण तसं नाही आहे. क्लिअर आहे तो त्याच्या बाजूने. आणि तो पण बहीण बहीण म्हणून खूप तिला पण प्रोटेक्ट करतो. असं नाही. रात्री 11:15 वाजता. अभी पीने वाला है क्या? चाय नहीं पिया तो मेरे को नींद नहीं आता ना. अरे ये क्या उल्टा पुल्टा है रे. चाय पीने के बाद नींद उड़ता है, इसको नींद आता है. नींद आता है. भूक लागली तर मला सांग जा. अब तू क्या करेगा? ये 4 दिनचा कॉन्ट्रॅक्ट मी घेतलाय ना. तो भूक अरे हाँ, वो तूने चटका दिया तो वो ना बटर चिकन. बटर चिकन. बटर चिकन बनेल तसं. बटर चिकन बनाओ, बटर चिकन. छोटू एक प्लेट बटर चिकन. बटर चिकन ला इधर से. खाना खाने बाद ये खा लिया, पेट में चूहा दौड़ दे दिया. खाऊंगी ना. वो साहब से हमको जाने का है गेट पे, हमारा नाइट सेवक है मैं कुछ भी यूज कर. हम जा रहे हैं. वो हमको बिग बॉस वो आए, तुम काम मत करो. ऐसा कैसा? हम काम करेगा. हमारा आदत है जागते रहो हम करेगा. वो ऐसा कैसा बिग बॉस काम नहीं करेगा. हम क्या करेगा? मेरे को समझ नहीं आ रहा. ए भाई इधर आ, ये पैसे ले जा जल्दी. क्या हो गया साहब से? उधर ये ऐसा अंडा दे दे तुम. आदमी हम जाएगा. वो गेट पे हम खड़ा करते हैं. अब वो तो जागते. अरे यार जाने म्हणे यार. अरे तुला अंडा खायचंय. नाही बोललो मी पण. कोणत्या हाताने जेवण वाढणार आहे मी? या जरासा चेपून देता का हात? केलं पाहिजे. चेपून. आई गो बरं वाटलं. आई गो हात दुखायला लागला. पण त्याने तर नाही असं पकडावं लागेल ना प्लेट मला. आई गो मालक बरं वाटलं. बरं. आहा.
मध्यरात्री 12:15 वाजता. सांगण्याचा उद्देश एकच आहे, सगळी कामं स्वतःला अंगलट घेऊन नकोस. जेवढं मला जेवढं होतंय वाटत तेवढं तेवढंच कर. चांगलं हा. वाटत मी तेवढे करेन. बस 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 झालं माय. त्यांना मला वाटलं अंगाची बाहेर आहे. नाही करणार ना. तुझी जी इच्छा आहे ना ते तू कर. हा. परत ते असं व्हायला नको की हे शिकवतात हे सांगतात. नाही नाही शिकवण नाही. नाही, फक्त तुझी काळजी म्हणून मला जे सांगते. चांगलं वाटते मला जे आवडते काम करायला मी ते करणार. एक गोष्ट ऐका, जस्ट बिकॉज कोणीतरी बोलतंय त्यामुळे आपण डिस्कशन करणं नाही त्याची गलत फॅमी आहे का ते त्याला असं वाटते का कोणतरी आपल्या घरामध्ये सांगते. त्यांच्यामुळे पण आपण आपण काय बुद्धी- discuss आपण करू? तुला जे वाटतंय ते तू कर. तुला जर का मला वाटतं तुला फक्त काम हे नाही वाटतंय करायचं की- नको. माझं काय मत आहे की तो आता झालाय तेवढा केपेबल, त्याला जे वाटतं ते करू द्या. त्याला सगळ्या ड्युटीज करायच्यात, काय करू द्या. नाही रे. त्याला नाही करायचं त्याला use नको करून करू. घे. हा यूज करून घेतात. मध्यरात्री 1:15 वाजता. सोनालीनी सांगितलं की इथे जास्त वेळ काय म्हणजे सगळ्यात बोलणं झालं का तुमचं? काय हां झालं. ती म्हणाली मी गेले होते तर तुम्ही बाहेर बसलेलात. मग त्यात गैर काय? नाही नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की जास्त वेळ म्हणजे गप्पा मारायला इथे बसू नका, मुलींना जायला ना म्हणजे तर हे आहे. नाही नाही नाही, मी तिला त्या दिवशीच क्लिअर केलं होतं. मुद्दा असा आहे, तुम्ही आंघोळीला गेल्यानंतर आम्हाला माहित नसतं कोण आंघोळीला गेले. आणि हा कॉमन एरिया आहे. इथे मुलं पण ब्रश करायला येतात, मुली पण ब्रश करायला किंवा कुठल्याही कारणासाठी इथे तू जपून बाहेर आहे ना. मग कारण इथे कोण असेल भरोसा नाही. मी बोललो तिला, तरीही तुम्हाला काही ऑकवर्ड वाटत असेल तर आम्ही बसलेलो असू तेव्हा तुम्ही या, आम्हाला सांगा 1-5 मिनिटं बाहेर जा, आम्हाला चेंज करायचंय, काय करायचंय आम्हाला सांगा, आम्ही जातो बाहेर. ओके, हे बोलणं झालं ना? झालंय माझं बोलणं. इथे बसू नका आणि जास्त वेळ बसू नका. तू कोण सांगणार आहे? नाही, त्यांना म्हटलं की तुमचं असं असं सोनाली बोलली, तर त्यामुळे इथे जास्त वेळ थांबू बसणं नका. हां थांबू नका. त्यांचं त्याच्यावर हे म्हणणं आहे, कॉमन एरियामध्ये आपण ऑब्व्हियसली बाहेर कोण आहे कोण नाही याचा अंदाज घेऊनच बाहेर येणार. पण रात्री पण किंवा दिवसात पण कोणाला वॉशरूममध्ये जायचंय अनकम्फर्टेबल वाटतं थॉट. कारण माहितीये काय, वॉशरूम मधनं पण आवाज येतात, बाहेर खूप आवाज येतो, तर ते इट्स अन अनकम्फर्टेबल थॉट सिम्पली. सोल्युशन काय आहे ह्याच्यावर की तर जाताना ते दिसतील तुम्हाला जर जास्त वेळ बसले असतील तर सांगा की आम्ही वॉशरूम वापरतोय, तिथे थोडा थांबू नका. कारण आपण असं रूल नाही बनवू शकत त्या जागेसाठी, तो कॉमन एरिया आहे. आम्ही दिवसभर बसू इथे, आम्हाला आवडतं इथे बसायला. क्या रे, काय प्रॉब्लेम आहे तुला? कोणाला? हा काय जास्त वेळ बसू नका. तिथे लिहिलंय का? नाही ते नाही, मग थोडं का नाही बसत? अनकम्फर्टेबल आहे. का थोडं uncomfortable. सांगा ना आम्हाला. सांगितलं काय सांगितलं? ऍक्च्युली काय होते, जेव्हा बाथरूम मधनं आम्ही निघतो ना तर आम्ही सडनली कोणाला बघतो, मग आम्ही चेक करतो कारण मिरर नाहीये, ते होते. मग तेच करा. आणि बाथरूम मधून निघायच्या आधी चेक करा. कारण बाहेर हे कॉमन, बाहेरचं वॉशरूम हे कॉमन आहे. नाही, हे तुमच्या common डोक्यात आहे. असावं. पण ते लहान आहे आणि कधी ओके ना. कधी ते अनकम्फर्टेबल होते. मग तेच म्हणतो, आधी फक्त स्वतःला तेवढाच आहे. कम्फर्टेबल करा. कारण बाहेर तुम्ही बाहेर पण कोणी असू शकतं. जास्त वेळ बसू नका. मग तुम्ही आम्हाला येऊन सांगू शकता. पण आम्ही ऑलरेडी नाही, ते माहिती केव्हा होते, जेव्हा आम्ही बघतो तेव्हा ते फिलिंग येते, असं अनकम्फर्टेबल फिलिंग होते. ते माहिती आहे आमच्याबद्दल नाहीये, फक्त ती फिलिंग ओके. तो एक थॉट येतो. ओके 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 ओके, ते काय आम्ही नो आय कॅन अंडरस्टँड. यस, ते होते कधी कधी. ओके. आणि आम्ही बायकांच्या घरातला आलाय, आम्ही अरे 10 वर्ष मी पण बायका होतो. बाई बनून 10 वर्ष बाई पण होते. 10 वर्ष बाई होते. 10 वर्ष मी बाई होतो. अच्छा, बघ. पण आहे तर माणूसच ना आतला. नाही, पण मी फील आतला माणूसच हे आहे. पण मला माहिती आहे ते तो गुत्ती पण आहे. उलट माझ्या बायका येऊन मला सांगायच्या, भेटायच्या मला, यार तुम्हाला कसं कळतो, आमच्या मनात हे चालू आहे, आमच्या मनात ते चालू आहे. तर ते होते, तर जेव्हा आम्ही अचानक माणूस बघतो ना, अरे हो मला माहिती आहे. मध्यरात्री 1 वाजता. मला ना काय होतंय माहिती का, 2-3 दिवस झाले असं माझा भास होतोय की मी विसरत चाललोय की काल काय झालं ना ते. होतंय रे, मला पण नाही आठवत काल काय झालं ते. होतंय इथे. बरं असं पण नाही की मला काही घरचा काही विषय डिस्टर्ब करतोय का इथला काही विषय डिस्टर्ब करतोय, असं काहीच नाही. मी दुसऱ्यांना विचारलं, मी काय प्रतिक्रिया दिल्या किंवा आपला प्रभू होता तेव्हा, परत मी तिकडे होतो तेव्हा पण, की मी काय बोललो. एवढं डॅमेज, माझी स्मरणशक्ती एवढी डेंजर होती की मग मला 100 जणांचे ॲट अ टाईम फोन नंबर विचारून घे, तुझा नंबर काय, आमका टमका जे जवळचे लोक आहेत ते.
आपल्याला नवीन नंबर घे, नवीन नंबरसुद्धा तुला पाठवणार नाही. आणि इथे काय माहिती या छोट्या छोट्या गोष्टींचं आहे ना असं नाही का, एक माणूस नाही मला पाहिजे, मला चहा पिणी तर चहा पिणीच आहे, तसं अशा काही गोष्टींचं मला ते होत आहे. मध्यरात्री 1:15 वाजता. लास कमाल केलं, खरंच कमाल, हॅट्स ऑफ. मला नाही पटत यार, पॅरेंट्सचं काय यार, कुणाच्या घरचे सांगतात चोरी करा आणि कुणाच्या घरचे सांगतात आपल्या आई चांगलंच शिकवलं आणि आपण वेगळं वाग. मी तेच म्हणते, मी स्वतःच्या मर्जीने स्वतःच्या काय म्हणतात होशो हवाजमध्ये ह्या शोमध्ये आली आहे. मी काय घरी चोरी करते, माझा चोरीचा धंदा आहे. ते तर काल मला पण फनीच वाटलं. मग तर सगळे लोक आता झोपलेले आहे आणि मी रात्रीचे किती वाजले कोणाला माहीत नाही. तर आता मी एवढं काम केलं, मी किचन विचन पुरं पद्धतशीर, आता झोपतो. जय महाराष्ट्र. 17वा दिवस सकाळी 8 वाजता. ओ नो, ओ नो, माँ मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा, माँ मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा, माँ स्विमिंग पूल में कुछ दिखाई नहीं दे रहा, माँ. बिग बॉस प्लीज परत एकदा लावा. बस 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 बस. ओ नो. बाई बाई रोशन क्लिनिंग ओके, माइंड ब्लोइंग करतात. बाकीच्या सेवकांची लावलीस आता, वाट लावलीस तू हे करून. बेस्ट सेवक तू ठरणार याच्यातनं. ते आपलं काम आहे, डेली ते करून आली. नाही पण व्हेरी गुड, आय एम व्हेरी इम्प्रेस्ड रोशन. भेंडीवणी होट तुझी, टमाट्यावणी नाक तुझी, होट्यावणी नाक तुझी, रानामध्ये येशील का, राणी माझ्या मळ्यामध्ये येशील का. आणि खूप राडा झाल्यानंतर करायचंय हे. आधीच तू सगळं करून ठेवशील तर मग काय व्हॅल्यू नाही आहे त्या गोष्टींना. आता तर करून ठेवतो मी. अरे आत्ता करून काय, परत येऊन परत तेच सगळं करणार आहेत. सकाळी 9:30 वाजता. आधी तर सर्वात फर्स्ट कनेक्शन माझा हाच आहे. ह्याच्यामुळे मी सचिन दादाशी क्लोज झाले. हे दोघे माझी प्रायोरिटी आहे. त्याच्यानंतर मी पूर्ण घरात कोणावर विश्वास ठेवू शकते की जो बोलतोय तेच आहे, तो तूच आहे. येस, ऑन द फेस आहेस. कॅप्टन शुड टेक डिसिशन्स, ही शुड नॉट टेक सजेशन. एक मला असं, आणि कॅप्टन ठाम असलं पाहिजे की ही मी करतोय, मी कॅप्टन आहे. आणि मग रोशनला बोलतात की तो माझ्या शॅडोमध्ये खेळणार कॅप्टन. अरे तो तुमचा कॅप्टन सगळ्यांच्या शॅडोमध्ये खेळतो, 12 लोकांची बहुमत घेऊन चालतो. आता ही आहे ना, त्या काल मला काय बोलत होती माहिती आहे का, की तुला असं नाही वाटत का की आपल्या ह्याच्यात सिनियर आहेत म्हणून ते लोक आपल्यावर लादायचा प्रयत्न करतात मतं. मी म्हटलं का, कोण, कशामुळे तुला असं वाटतं. ती बोलली की जेव्हा कॅप्टन्सी उमेदवारीला लास्ट 2 तू ठरवलंस की तू आणि
रोशन. मग आपल्या साईडने तू होतास ना. आपलं काय ठरलं होतं की आपल्यातलं कोणतरी एक झालं पाहिजे. मग तू होतास. मग प्रॉब्लेम का झाला? पण तो त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम हा आहे की ते खूप एक्स्ट्रीम. कोणता, मोठा की छोटा? दोघांचं जे आहे हां ते खूप एक्स्ट्रीम आहे. मोठावाला खूप इझिली नाही, एक दिवस मोठावाला पण खूप तत्वांवाला आहे. नाही नाही ना 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 तिच्याबद्दल ना 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 नाही ना आवडत? ना बेटा, वेळ आली ना तर करणार. आणि ते असं करणार की सॉरी मी काय करू शकतो, ते असं पटवून देणार की माझ्या हातात जास्त नव्हतं. अच्छा, कळलं तुला? पण होतं असं. असा खिडकीत ठेवीन बिग बॉस मराठीतला कप आहे बाई. आठवण म्हणून हेच तर आहे. जमलं. सकाळी 11 वाजता. भेंडीवणी होट तुझे, टमाट्यावणी गाल तुझे, माळ्यामध्ये शिलकराणी. कुणाला घेऊन जा? जाऊ कोणाला तरी म्हणजे तुझं काय चॉईस आहे की नाही? बिग बॉसला. बघ रोशन दादा कसा हसतो. भेंडीवर प्रभू आ? काहीच नाही. हे वाचलंस का? हे हे वाचलं ना. गॉडेस गॉडच खरंच चांगला आहे गोष्ट. है ना? हो. Charisma, flaunt, sweethearts, infatuation, risky, fever. Jador काय असतं? Seduction, sinner. तुम्ही दोघे एकमेकांचे वाईब आहेत. जर तिसरा बघतोय ना, बाप, हो. काय बोर करतायत काय ना? बोर करताय असं मला झालं आता. ते होतं. हे काय आहे? I know. तुम्हाला दोघांनाच पटतं एकमेकांना. मला तर काय चाललंय आणि काय विचार कर, हे तुला वाटतंय लोक बोलत असतील अरे काय. सकाळी 11:15 वाजता. दादा जितकं काम आहे तितकंच करायचंय, नाही तर मग ह्याचा काही उपयोग राहणार नाही टास्कचा. तर बेडरूमचं तर काम करायला लागेल. ती नाही, मी तुम्हाला तेच सांगते, एकदा झालं परत काही करायचं नाहीये. बाथरूमचं काम करवली होती. टास्क सगळं व्यर्थ होऊन जाईल. आपल्याला काही कामं करायला नाही, ते त्यांचं काम आहे आपल्याकडून काम करणं. तुम्ही मनाने नका करू. सकाळपासून सगळे निवांत बसलेत, बोलू द्या की जरा. त्याला कामच नाही करायला लागत. त्याला थोडी काम करा ते. अहो पण तोच तर टास्क आहे. त्यांना हे करू द्या ना, आपल्याला आपल्याकडून काम करून घ्यायचंय त्यांना. आपण स्वतःहून कसं मनाने करणं, मग काय बढिया बढिया टास्क. चालू दे त्या टास्क. मी माझ्या हिशोबाने माझ्या चालू आहे बाई. मला जसं वाटते तसं करी. ठीक आहे. दुपारी 12 वाजता. यांचं वेगळंच चाललंय काय कोणाचं? हे रोशन दादा, मी तर आत्ता काय म्हटलं, टास्क हा आहे की तुम्ही स्वतःला जर कॅप्टन्सीसाठी योग्य ठरवताय तर तुमचं काम आहे की सेवकांकडून कसं काम करून घ्यायचंय. आम्ही बंधनकारक नाही आहे, पण तुम्ही काम नाही केलं पाहिजे हे बंधनकारक आहे. पण तुम्ही आमच्याकडून काम करून नाही घेऊ शकत तर तुम्ही घर पण नाही सांभाळू शकत. हा कॅप्टनवाल्यांसाठीच हे. चम्मच इथे 1-2 पडले ना, तिसरा बी तोच करू राहिला. हे घाण आपल्या हाताने आपण करू राहिलो. पण असं नाही पाहत का, नाही चल केलं तर केलं, त्याला मन तसंही. आणि कोणी म्हटलंय काय मी गेलं तर तुली का लागते. आणि ह्याचा जसं गेमशी काही संबंध नाही. कसे रे खेळायला आलेत ना, मग खेळलं पाहिजे ना. हा आपल्याला टास्क दिलाय की पूर्ण घर हलवायचंय. तू पूर्ण घर साफ करतोय, घर हलणार नाही. वादावर तुम्ही हलवा 3 जण. अरे पण तू काम. अरे मी नाही, मी माझी पर्सनॅलिटी नाही आहे काही तशी. पर्सनॅलिटी तुझी टास्क संपल्यानंतर आण समोर. मी डायरेक्ट आता मला कोणी आला तर मी माझी ड्युटी खतम झाली. ड्युटी बाकी तुम्ही माझी ड्युटी संपलेली आहे आणि तुझ्या मनाला जे वाटतंय ते झालं. मी एकच शब्द म्हणेन दिली, माझी ड्युटी खतम झाली. सकाळपासून आतापर्यंत दुपारची ड्युटी आता 3 जणी आहे, तर ती संध्याकाळपर्यंत 5 बसन. माझ थोडी याचं नाही म्हणे. ठीक आहे. त्यानं भरपूर काम केलंय. नाव तो आता रिलॅक्स. आता आपली वेळ आहे. आता येऊ दे लोक आपल्याकडे. माझं झोपायचंय, मी झोपतो. सेवक मरतय. दुपारी 1:15 वाजता. जरासं असं झाडू मारायचे दाखवताय का? तुम्ही शिकवा मला, मी शिकतोय. मध्येच डान्स करूया. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, माझी बायको आणि पोरगी बघतीये. एवढं मान द्या नुसतं. अहो मालक चला की हो. झाली ना 5 मिनिटं. तू दिवसभर झोपणार आहेस का? तू झोपून देतच नाहीयेस. अरे पण मग तेच माझं काम. मी माझं काम करतोय. मला तुझ्यासोबत काही दुश्मनी नाही आहे. मी तुला फक्त रूल तोडण्यापासून थांबवतोय आणि हे माझं काम आहे ॲज कॅप्टन. मी तेच करतोय.
पण मी तुला त्रास द्यायला झोपते. बघ आपण मी तुला त्रास द्यायला नाही उठवत आहे, मी माझी ड्युटी करते, मला असं कोणाला त्रास नाही द्यायचा आहे. हा झाडू आहे का नाही, हे असं मारायचं, हे बघा हे निघतंय का नाही, हे असं असं वाकायचं, पाक वाकायचं असं, हे बघा किती निघते, असं इकडचा वाकायचं. निघालाच नाही की. आणि ते तुम्ही काढायचं आहे, मी नुसतं दाखवलंय. नाही तर आता बिग बॉस आधीच देतील. हे बघा हा आयो आयो नाही, हे घ्या. आयो कसं असतं? आयो आयो. त्यो कसं काढायचं या, होय? या. आयो बाई, वाका जरा वाका कमरत, आयो उडी उडीची कंबर घेऊन फिरताय, ती वाका घे जरा. अहो मालक, लय पार्टीचा प्रॉब्लेम झालाय. मग रातपाळी करायची ना. अरे रात्रीचं काम भांडी बिंडी घासता ना तुम्ही, तर रात्रीचं काम करायचं नाही, रात्री आराम करायचा, बाम बिम लावून झोपायचं. अनुश्री 101 वेळा अनुश्री बोललोय मी आज, 108 करून टाकेन मी आज. अनुश्री तुम्ही रात्रीचं तिकडे भांडी घासत बसता किचन मध्ये, कसं चालेल? तुमचा बाबा आहे तुम्ही हा? परत वेगळं पोरग दाखवलंय तू कधी झालास मला? तुम्ही तुम्हाला शिकवतो या असं झाडू मारायचा. झाडू शिकायला काय हे बा हे बघा. आमच्यासारखी झाडू मारा. आणि त्या पोराला बारकं समजू नका. पोरग लक्षात ठेवा. वेगळं दाखवलं तो दिसतोय बारका, पण बारका नाही तो. नाही, उठ उठ, मला दाखव एकदा तुझा चेहरा, असं छान डोळे उघडून, मग मी जातो उठून. बापरे हा खूप झोप आली यार. 5 मला मिनिटं पावर कळतंय, नॅप होते प्लीज. मला कळतंय अनुश्री, होतं असं, पण काहीतरी मार्ग काढावा लागणार. इथे आपण झोपायला नाही आलोय. किती सुंदर दिसते. हात तेवढा थोडासा जरासा दाबाव. ग लय भारी आहेत तुम्ही, लय भारी आहेत. काय सांगू वहिनी, 17 घरात जाते हो मी कामाला, कोण तुमच्यासारखं प्रेम नाही ना. तुम्हीच बा आईसारखी माया लावता, माझे हात दाबताय. गळा फक्त दाबू नका कधी माझा, पगार फक्त द्या बरं. तो पण कधी जेव्हा वेळ येईल दुपारी 1:15 वाजता. सागर मालक, मला आगगाडीत बसायचं आहे. अगं तूच आग लावत फिरली सगळीकडे, आणि तू मला काय आगगाडीतच बसायचं. कुठं आहे आगगाडी? सगळ्यांनी उभं राहावा तिथं. गाडी करा. सेवक तुम्ही आहात. सगळ्यांनी झुकझुक गाडी करा, मी जेवण बनवायला जाते. हे काय असं? ज्यासनी जेवण हवंय त्यासनी ट्रेन. अरे नको जेवण, मूडच गेला. अरे हिचं काय आहे? ए बाई, अरे बस झालं हे. नाही अरे बस जरा कामाकडे लक्ष द्या. बायच्या गावात कुठला अँगल शोधून काढलाय काय माहिती. नाही आम्ही नाही, आम्ही नाही, आम्ही नाही. हे सगळं तू घेऊन आली आहेस, पण दररोज तू वेगवेगळे घालते. आता काय करू, आता तुला रोज मला बघितलं असं नवीनच मी दिसतं तर. रोज 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 देखूं तुझे, नई नई लगे मुझे, अंगों में अमृत की धारा. क्रिंज. काय क्रिंज? चला चला मागणं इंजिन, मागे पण इंजिन आहे. हे बघ यांचं कॉन्टेंट बघ. काय आहे बिग बॉस? मी कुठल्या कार्टून नेटवर्क मध्ये आलाय? आलं स्टेशन. चला आज, चला आज, चला आज, चला आज, चला आज, चला आज, चला 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 चला. भरपूर झाले तुमचे नखरे, आता या आपल्या स्टेशनावर या आणि काम करा. किचन मध्ये कोंडून ठेवा त्यांना. धन्यवाद मालकांनो, आता मी तुमच्यासाठी प्रेमानं जेवण बनवतोय. खूप खूप धन्यवाद. दुपारी 2 वाजता. तिकडे 3 टोळी आहे ना, त्या तिघांमध्ये ती सेपरेट आहे. म्हणजे त्याच्यात आता ते कुणा ना कुणाला तरी इन करू इच्छित आहेत. इन आउट. आता आता ऐकू दे बिग बॉस, तो प्रॉब्लेम नाही. 4 जण असं दाखवू नका की आता आम्ही 8 आहोत. नाही ते आम्ही आहोत. हा समजलं, दाखवू नका. समजलं, ओके समजलं, ते मला कळतंय. कळलं. यांनाच नाही, यांना पण हा. नाही तो उभं करतील एकत्र, म्हणून मी जास्त येत नाही, कमी येत. करेक्ट करेक्ट करेक्ट. मला प्रॉब्लेम काय मी सांगतो, आपल्या 4 मध्ये 4ही असं दिसतात. ओके, तिथे सागर दादा बोलतात, दीपाली मला तुम्ही समोर आहे म्हणून नाही बोलत मी. ओके,
मग बाकी सगळे जे आहेत ना ते हांजी राकेशसाठी खेळतात यार. हांजी गुरुजी हांजी गुरुजी हांजी. मला ते पहिल्यापासून बरोबर. नाही आवडलं हा. ते नाही नको मी त्यावेळी पण हात नमून नाही वर आता काय? कुठली टीम आहे हा, हा. मी नाही हात वर. तर सकाळीच बोललो लोक वाढतील. मला माहिती सगळे एक 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 चाललेत. सागर दादा काय बोलले माहितीये का काय की तुम्ही 4 नाही 8 आहात पण सांगू नका. ओ ओ ओ ओ पहले नफरत करेंगे फिर शिकायत करेंगे फिर पण प्यार करेंगे और फिर फॉलो करेंगे. चौघं लढण्यात जी मजा आहे ना ती बाकी अरे सगळ्यांची. पण ते कोर 4च राहणार बाबा. तुला का नाही कळत ते आपल्याला टोळी बन- जोपर्यंत नंबर गेम हवाय ना हा तोपर्यंत हे 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 आपले डायनामिक्स चेंज नाही होणार आहेत. सिच्युएशनशिप. प्रभू कन्फेशन रूम मध्ये या. चला. दुपारी 1:15 वाजता. प्रभू तब्येत बरी आहे ना? हा एकदम बरे. त्यासाठीच बोलवलं होतं. धन्यवाद. बिग बॉस ना एक प्रश्न पडला होता. कसला? आयटम म्हणजे काय? आयटम म्हणजे आपली गर्लफ्रेंड. किती गर्लफ्रेंड आहेत आपल्याला? हे एकच आहे. नक्की एकच आहे? हा नक्की एकच आहे बॉस. आपण म्हणत होतात की येताना भेटून नाही आलात त्यांना. हो. त्यांना काही संदेश द्यायचा आहे? नाही नको. म्हणजे आपल्याला आधी काहीतरी म्हणजे सक्सेस झाल्यावर नंतर मग भेटू आपण. आता सध्या काहीच मला सांगायचं नाही. ही माझी इच्छा आहे. वा. कितीला असताय प्रभू? तुम्हाला कसं दिसतं इथं तरी एक बी कॅमेरा नाही. मागे डोळा दिसतोय? हो. तिथून बघतोय मी. ओके. माझं लक्ष सगळीकडे असतं. धन्यवाद बिग बॉस. असंच लक्ष राहू द्या नेहमी. मी शुभेच्छा प्रभू. थँक्यू सो मच सर. तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा. प्रभू आपण जाऊ शकता. धन्यवाद बिग बॉस. धन्यवाद. दुपारी 2:30 वाजता. आता माझा स्वतःचा काही गेम प्लॅन टास्क कळताना असेल काही गोष्टी असेल या सगळ्या गोष्टींचा ज्या ठिकाणी काही माझ्या मनातले जे काही मी विचार करून ठेवले त्या. सचिन कन्फेशन रूम मध्ये या. बिग बॉस तन्वी कोलते आपल्या ज्या कंटेस्टंट आहेत रोज सुंदर सुंदर सजतात तुमच्यासाठी. एकदा बोलवाच त्यांना. दुपारी 2:45 वाजता. सचिन कसे आहात? म्हणजे ते पण थोडासा त्रास होतोय. बिग बॉसना ते जाणवलं म्हणूनच आपल्याला बोलवलं. बोला सचिन. थोडस गोंधळल्यासारखं होतंय. मुलांची आठवण येते. एकटं वाटल्यासारखं वाटतंय. एक मनात खूप काहीतरी विचार डोक्यात खूप विचार चालले. काय होतंय ना बिग बॉस मी जेव्हा खानदेशात किंवा खानदेशाच्या बाहेर जेव्हा माझे इव्हेंट प्रोग्राम राहतात त्या ठिकाणी मी जेव्हा जातो समोर हजारो लोक राहतात. मी बिनधास्त त्यांच्या समोर 10 मिनिट 15 मिनिट जे स्पीच द्यायचे ते देत राहतो. कारण लोक मला तिथे पाहण्यासाठी लोक मला ऐकण्यासाठी त्या ठिकाणी येतात. या सगळ्या कॅमेऱ्यांसमोर काय माहिती मी गोंधळून जातोय. मला असं वाटतं की माझी स्मरणशक्ती कमी होते. कारण मी काय बोललो पाहिजे मला त्या ठिकाणी ते सुचत नाहीये. मला
एक वेगळं मला डोक्यात मनात फील होतं. रात्री मला झोप लागत नाहीये. सचिन, आता मी जे काही बोलतोय ते शांतपणे ऐकून घ्या. हो. आपल्याला मदत होईल. सचिन, डोळे बंद करा. समोर आणा खानदेशमधलं एक गाव, जिथे सचिन नावाचा एक मुलगा एका झाडाच्या खाली बसून गाणं म्हणतोय. त्याचे मित्र, गावातले लोक यांना ते गाणं आवडतंय. काही दिवसातच त्या झाडाखाली लोक जमू लागले सचिनचं गाणं ऐकण्यासाठी. हळूहळू या मैफिलचं रूपांतर शोमध्ये झालं आणि मग त्या शोचं रूपांतर झालं एका मोठ्या इव्हेंटमध्ये, जिथे नाट्यगृह असू दे, सभागृह असू दे, बसायला काय उभं राहायलाही जागा नसायची. तुडुंब भरलेलं असायचं प्रेक्षकांनी आणि एकच जयघोष, खानदेश किंग सचिन कुमावत. पाहिलं चित्र? सचिन, आता डोळे उघडा. आपल्याला माहितीये तो झाडाखाली बसलेला सचिन इथपर्यंत कसा पोहोचलाय? हो. गर्दीतून वाट काढत, लढत, झगडत. नक्कीच. बिग बॉस कसं खेळावं हे कधीच सांगत नाहीत. त्यामुळे बिग बॉस आपल्याला एवढाच सल्ला देत आहेत. ज्याप्रमाणे गर्दीतून वाट काढून स्टेजवर खानदेश किंग उभा राहिलाय, त्याप्रमाणे या घरातही आपण उभे राहा. जेव्हा कधी खचल्यासारखं वाटेल तेव्हा डोळे बंद करून मी जी गोष्ट सांगितली सचिनची ती आठवा. आत्ता त्वरित एक उपाय सांगतो. बाथरूममध्ये जा, तोंडावर पाणी मारा आणि आरशात स्वतःचा चेहरा बघा आणि आरशातल्या सचिनला सांगा, आजपासून मी खेळणार. शुभेच्छा सचिन. धन्यवाद बिग बॉस. खूप मनापासून धन्यवाद. सचिन, आपण जाऊ शकता. थँक्यू बिग बॉस. आमच्या घरी या बरं. पहिला आम्ही त्याला आंघोळ घालितो आणि नंतर मग त्याला चहा पाण्याचं विचारतो. संध्याकाळी 4 वाजता. इथून पळायचं कसं? सगळी पळायचं कसं? सगळी मी त्या दिवशी ते ओलबी पाहून ठेवलं. कटाळलो या भांडणाला आता मी. इकडून किरकिर इकडून किरकिर म्हटलं हे ओल दिसत. सगळं झोपला झोपला या झोपला. तुमच्याकडे बॅग सगळ्यांना सॉरी म्हणून जे जवळचे त्यांच्या पाय सॉरी आय एम सॉरी. संध्याकाळी 7:30 वाजता. गावाकड खातोय कालुडान चटणी भाकर. अख्ख्या महाराष्ट्रात बिग बॉसचा आणि या डॉनचाच फॅटर्न. डॉन म्हणतात. सर्व सदस्यांनी गार्डन एरियात या. बऱ्याच जणांना घरी गेल्यासारखं वाटेल. ओ शिट. ओ वाव. वाव.
वावरात पेरणं झाले काय पहिलंच म्हणलं संजीवला पेरणे झाले काय हे घ्या सर्जा. परत आहे ते एवढूच पण वाव बैलगाडी न बैल वा 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 हे तर शेतकऱ्याचं काम झालं गड्या. संदेश पत्रापूर्वी एक महत्वाची सूचना आहे. आयुष यांच्या कॅप्टन पदाचा कार्यकाळ आता समाप्त झाला आहे आणि आता वेळ आहे नवा कॅप्टन निवडण्याची. बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडल्या. रोज नवनवीन दारं उघडतायत आणि आता अशी एक गोष्ट घडणार आहे जी उघडणार आहे कॅप्टन पदाचं दार. पण हे दार एकासाठी उघडणार नाही. म्हणजेच बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच घराला असणार आहेत 2 कॅप्टन. दोन झाल्यावरती मत आता 2 कॅप्टन म्हणजेच संघर्ष डबल आणि ट्विस्ट सुद्धा डबल. आपल्या महाराष्ट्राला बैलगाडा शर्यतीची मोठी परंपरा लाभलेली आहे. आज याच बैलगाडा शर्यतीला सामोरं जात आपल्याला निवडायचे आहेत या घराचे नवे कॅप्टन. घरात ढवळ्या आणि पवळ्या या 2 बैलांच्या 2 बैलगाड्या आहेत. ढवळ्या बैलाची लाल बैलगाडी आणि पवळ्या बैलाची निळी बैलगाडी. कॅप्टन पदाच्या उमेदवारांना कॅप्टन्सी मिळवण्यासाठी एकमेकांसमोर उभं राहत बैलाच्या गळ्यात मानाची घंटा बांधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करायचे आहेत. प्रत्येक फेरीत दोनही गाडीतील केवळ 3 उमेदवार शर्यतीत उतरतील तर उर्वरित सदस्य बाल्कनीत जाऊन उभे राहतील. बैलांसमोर असलेल्या गवतात लाल व निळ्या या 2 रंगांच्या घंटांचे तुकडे पसरवून ठेवण्यात आलेले आहेत. शर्यतीत उतरणाऱ्या उमेदवारांना ते तुकडे जोडून आपापल्या रंगाची मानाची घंटा सर्वात आधी जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. बजर वाजायच्या आत ज्या गाडीतील उमेदवार आपल्या रंगाची मानाची घंटा सर्वात आधी जोडतील ते या बैलगाडा शर्यतीत टिकून राहतील तर दुसऱ्या गाडीतील उमेदवार या बैलगाड्या शर्यतीतून म्हणजेच कॅप्टन पदाच्या शर्यतीतून बाद होतील. ढवळ्या बैलाच्या गाडीत असतील विशाल, रुचिता, दीपाली, सागर, सचिन, सोनाली. तर पवळ्या बैलाच्या गाडीत असतील राकेश, प्रभू, आयुष, करण, प्राजक्ता आणि ओमकार. उमेदवारी गमावलेले 4ही सेवक म्हणजेच अनुश्री, रोशन, तन्वी व दिव्या या टास्कचे संचालन करतील. कोणत्या गाडीतील उमेदवारांना सर्वात आधी घंटा पूर्ण बनवली आहे हे संचालक बहुमताने जाहीर करतील. घंटांचे तुकडे तोडण्यास, लपवण्यास किंवा पूलमध्ये टाकण्यास सक्त मनाई आहे. एंड बजर वाजण्यापूर्वी आपण बनवलेली घंटा आपल्या रंगाच्या चौकटीतच असणे बंधनकारक आहे. मानाची घंटा सर्वात आधी जोडून एंड बजर वाजेपर्यंत टिकून ठेवणारे उमेदवार विजयी होतील व या शर्यतीत टिकून राहतील. तर जे उमेदवार घंटा जोडण्यात अयशस्वी होतील ते या बैलगाडा शर्यतीतून म्हणजेच कॅप्टन पदाच्या शर्यतीतून बाद होतील. शुभेच्छा बिग बॉस. लपवायचं नाही फक्त समोरासमोर घेऊ शकतो एवढ्या चौकटी. रात्री 8 वाजता. पण पार्ट घेऊन आलो सपोज कुठलं पळालो एखादा पीस किंवा 2 पीस करू शकतो. मला मिळालं तर मी खिशात ठेवेन, ते ह्याला देईन ह्याला देईन. पण माझं पहिले फोकस राहील की आपले शोधू. मला पहिले जाऊ दे. माझ्याबरोबर 2 मुलं या तर मी विचार करतो आम्ही 3 जाऊ. रिपीट नाही झालं पाहिजे. म्हणजे जसं की जर मी जातोय तर माझ्याबद्दल विशाल पाहिजे. ते तिथे ठेवून प्रोटेक्ट करणं मेन आहे. कारण ते बाहेर काढायचं ते काम तुझं महत्वाचं. एकाला बनवावं लागेल, एकाला अटॅकला जायला लागेल, एकाला डिफेंड करावं लागेल. पण जर तुला माहिती की हा निर्णय चुकीचा आहे तर तू टास्क रद्द होण्याची चिंता नको करू. बहुमत नाही द्यायचं जर आपण ते चुकीचे तर आपण बरोबर आहे असं म्हणते मी तुला. पझल कोण बनवत आहे?
पझल मी बनवतो. तू बनवते तू बनव. मला मी शोधून आणून देतो तुला. मी शोधून आणून आधी आधी तिघांनी पण तिघांनी शोधा. काही शोधा आणि बघा जे हातात भेटेन ब्ल्यू ते पण करा. पहिलं आपलं कम्प्लीट करा, मग त्यांच्यावर अटॅक करायला जा. तोपर्यंत आपल्यावर कोण अटॅक करायला येत नाही याची काळजी घ्या. रात्री 8:15 वाजता. बिग बॉस आमच्या टीम मधून येत आहेत सागर दादा, सचिन दादा आणि सोनाली. आमच्या टीममधनं येत आहेत करण, प्राजक्ता आणि आयुष. चलो ऑल दी बेस्ट. सागर तुम्हाला विदाऊट चष्मा मला माहित नाही आता. तुम्ही गायला घेऊन आले की हे लाल दिसतंय. अरे प्राजक्ता नाही माझ्या हातून नाही. कुठं निळा आहे. आता घंटा दादा कधीपासून बोलते इकडे बघवा ना सागर. हे बघ प्राजक्ता, मधलं ते हे बघ घंटाचं हे हँडल आहे ना प्राजक्ता, दॅट इज द टॉप. विच वन? इकडचं हँडल आहे बघ, गोल आहे बघ वरचं ते, दॅट इज द टॉप. हँग होतंय असं होतं या असं खाली का, असं खाली जाऊ ना. हा आपलं बनवा ना यार, आपलं बनवा ना यार. अरे सोनाली तू आधी स्वतःचं तर प्रोटेक्ट कर. प्राजक्ता ताई प्रोटेक्ट करायचं तुम्हाला. असं नाही. शाबास सचिदा, शाबास. करू दे, खूप वेळ लागला. मोमेंट तुझा हात मी म्हणून असा आहे. तो देतो रिटून परत द्या. हळूहळू पडशील. कारण तिच्यावरतीच फोकस ठेव. अरे ढवळा बैल मना नंदीवर राजा, ढवळा बैल मना नंदी. बरं ठीक आहे, मी फक्त पाहतो काय गाणी मग जाईन तिकडं. अशी येणार आहे घंटा आता. ओके, हँडल तिथे जाईल आता. तुम्ही असे आली. ओके 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 ओके. अरे सोनालीकडे आहे. मध्ये आयुष. हा तिथे थोडं उलटा कर. हा खालच्या उलटा कर. आता लाव. हा नाही हे कोणी लावलं? हे कोणी लावलं? मी लावलं. बघा हे काय सरळ दिसतंय. तेवढे तरी लावा. लावा पटापटा, काहीतरी करा. कुठं तरी लावा. फक्त एकच मिसिंग. बस आता एक पाठ. ए आमचा लाल द्या की तिकडं. दिले मी सगळे दिले. ते काय त्याच्या पायाखाली काय आहे मग? अरे ते काय द्या द्या. द्या ना यार, आमच्याकडे काहीच नाही आहे यार. हा द्या ना. सगळे दिलेत. आता क्लिअर आहे. आमचं होत का नाही मग? आमचं पण नाही होते. आमचं पण नाही होतं. मग आता काय करणार आहे? सचिदादा यांचं घ्या ना. तुम्ही काय करू राहिले? तुम्ही काय रिक्वेस्ट मध्ये आहे ना, यांचं उघडं घ्या ना इथून. एक गोलवाला बघ. इथे गोल पाहिजे. तो एक गोलवाला बघ. सोनाली सर, सोनाली झोप त्याच्यावर आता. असं झोपून हे काढता येते नीट लावे. हे सॅबोटाज नका करू. थोडी मी पतीत फ्रेम आहे. आयुष तिथे होता आता तिथे होता. कोणी लपला? आमचा आहे. अरे आमचा. अरे ब्लू आहे आणि तुम्ही तिथे लपवलेला. आम्ही अरे मी कशाला? मी इथे बसलो. ह्यांना विचारा. मी काय लपवला? ब्लू का लपवणार? काढा. देऊन दे त्यांना. आम्ही आता ह्याच्या खाली झालं. हा ठीक आहे. झालं. हे बघ, थांब. ते गोल होते कुठे आहेत? गोल. ह्यांनी लावून टाकलं त्यांच्या मॅच नाहीच होणार आहे. मॅच नाही होणार. हा असू दे, लावून ठेवा.
आम्हाला काय नाही, आम्ही परफेक्ट लावलेलं आहे. तुमच्या जरा तरी लाल दिसला की संपलं. आणि ते तुटलंय त्याला आम्ही काहीच एक चुकलंय आरामात तसाच राहा. एक चुकलंय शांत बस तसाच राहा. तसाच राहा. तसाच राहा. काही कोणी बोलू नका. शटअप एकदम शटअप. बस ठेव. बस बस बस. झालं बजर वाजला बजर वाजला ठेवायचं होतं ते. बजर वाजला बजर वाजला बजर वाजला प्राजक्ता बजर वाजला होतं ना ते. नाही कसं त्यांचं आहे ते. आपलं नाही आता नाही ठेवू शकत. आता बेल वाजली. उठ उठ उठ. कुठला बोलायला त्यांचं आहे. खिशात नाहीये माझ्या. माझ्या खिशात एकदाही गेलं नाही. खाली टाकलायस तू हा, माझ्या हातात ना खाली टाकलं. माझ्या हातात होता तो. खिशात टाकलेला नाही. हा इथे लागणार होता. मग मग माझ्या तू हा हातात लपून ठेवलास. माझ्या हातात तू होता तिथे तो. लावला होता. माझ्या हातात होता. मी बघितलंय हा, मग प्राजक्ताने लावला तुझ्या होता. मग मी हातात दिलाय. मग माझ्या हातात नाही, होता. तू आता इथे खाली टाकलायस. मग खाली हा हातातून लपून टाकलंय. मी ठेवला खिशात होतास. टाकलेलं नाही. हातातून हा लपून ठेवला टाकलं. होतास. हातातून टाकलं. हा इथे हातात ठेवलं. लागणार लपवून होता. ठेवले. आतमध्ये ठेवू शकत हा नाही. इथे लागणार आहे. हातात लपवण्याचा नियम हातात नाहीये. लपवू शकतो. आम्हाला दिसलं पाहिजे. हात घेऊन चेक करायचं. मग चेक कर. बंद केलं म्हणजे लपून ठेवलं. लपवूनचा अर्थ बंद. वेटिंग किंवा स्वतः नाही, नाही, नाही. चेक करू शकतो ना. नाही, लपवणं नाहीये असं बोललेत. मग ते असं करा नाही तर कसंही करा. ते लपवणं आहे. बजर नंतर लावलाय त्यांनी ते गोलवाला तेच मला कळलंय आम्हाला ते बजर नंतर लावलेलं आहे. बाकी त्यांनी परफेक्ट केलं. किचनमध्ये किंवा कुठं हे आणि ते लपवणं जे बोलले ना त्यांनी तिकडे लपवलं होतं त्यासाठी ते बोलले. हातातच घेतो ते घेणे. मग त्यांनी चेक करायला पाहिजे होतं की तुमच्याकडे आहे की नाही. त्यांनी केलं नाहीये चेक. पहिली गोष्ट त्यांना नव्हतं माहिती. अगं, त्यांना मी नव्हते. मी हाला सांगत होते. कसा गेला माझा. थांबा इकडे. ते मागे राहायच्या बरं क्रॉसवर आहे. रात्री 8:45 वाजता. दोघांचं एक एक नाहीये. हा पण आता ह्यांचा घंटेतला भाग नाहीये आणि त्यांचा सगळी घंटा रेडी आहे. बाहेर नाही पण एक एक भाग नाहीच आहे दोघांचा पण तो तुम्ही लपून ठेवला होता. पण अरे ती रणनीती होती त्यांची. बेडरूम बाथरूम किचन मध्ये नाही. हा गार्डन एरिया सोडून जर तुम्ही लपवताय तर ते ग्राह्य धरलं जाणार नाहीये. मुठ्ठी बंद केली म्हणजे लपवणं नाहीये का. मग तिकडे जे लपवलं होतं ते लपवणं नाहीये का. मला माहित नाही. मग लपवलंच होतं. मला तुमच्या माहित नाही टीममधलं. ना. मी माझं शोधायला गेलो पण होतो. मग सापडला ना तिकडे. तुमच्या टीमने ठेवलं होतं. पण आम्ही बजर नंतर नाही दिले. आम्ही बजरच्या आधी दिले. दिलं नाही. आम्ही शोधलंय. आम्ही शोधलंय. आम्ही शोधलंय. आम्ही पण शोधले. तुम्ही लपवलेले आम्ही शोधले. मग आम्ही लपवले तुम्ही शोधले. बजरच्या आधी. आधी. मग तुम्ही बजर संपेपर्यंत लपून ठेवलं. तुम्ही शोधलं का हाताने. तुम्ही शोधलं काय? मग आहे ना तिकडे हे बंद करून ठेवता आणि शोधायचं म्हणतात. बंद उद्या तोंडात गिळून टाकशील. इकडून काढलं ते. ते गिळून टाकशील. गिळून कसं टाकलं मी? हातात टाकशील पण भरोसा नाही. गिळून बघा, पोट फाडू आता बघू. ठेवले. काय ते? पीस ठेवले होते. अरे, हातात. काही बोलतो यार. चल, ठीक आहे, काही तू नाही, म्हणतोय. तू काय नाही, बोलतोय? लपवून ठेवलं. हातात ठेवलं तुम्ही म्हणता यार. हातात ठेवलंय. हातात ठेवलंय. तोच होतोय ना. अरे तुला मराठी कळतं का ग. तुला लाईनच्या तिकडे राहायला सांगितलंय ना. तेव्हा बोला मी जाईन. बिग बॉस सारखं तुला थकलेले आहेत बिग बॉस बोलून बोलून. हो तिकडे. निर्णय द्या. निर्णय द्या. निर्णय द्या. निर्णय द्या. अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही. तिकडे हो. मी बोलते. थांब तिकडे हो. तिकडे. हे मला नाही पटत. एक मिनिट, एक मी मिनिट. नाही. मी थांब थकलोय. तुझ्या याच्यावरती आहे. चल. होईन बिन नाही. त्यांचा निर्णय आलेला आहे ना. त्यांनी सांगितलं आदेश दिलाय. तुम्ही सगळ्यांनी एका लाईन मध्ये थांबा तर निर्णय होईल. संचालक आपला अंतिम निर्णय सांगा. बिग बॉस आमचं बहुमत होत नाहीये. संचालकांचं बहुमत न झाल्यामुळे ही फेरी अनिर्णित राहिली आहे. याचाच अर्थ दोन्ही टीममधून कोणीही विजयी नाही. दोन्ही टीममधील करण, आयुष, प्राजक्ता, सचिन, सोनाली, सागर हे कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाद होत आहेत. रात्री 9 वाजता. मध्ये होतं सॉरी दादा. नाही रे नाही सॉरी. आणि तरी आपण ते फेअर करतो ना. अरे थांब सोड मला थोडं हे कर. लागलं बघितलं हे इथं लागलं. आपण हे करू सॉरी दादा. वरतून आहे ना ते खूप डिरेक्शन देतात जसे तुम्ही देत होते ना. पण म्हणून मी मुद्दामून असा उभा होतो की वरतून कळलंच नाही पाहिजे त्यांना. त्या बाजूचं दिसलंच नाही पाहिजे. वरतून काही डिरेक्शनच नाही भेटणार. काय गेम खेळला तुम्ही.
का तोडातोडी नाही केली? शब्द बिब्द द्यायचे, हा गेम आहे का फेअर खेळायचा? अरे पण बनलंच नसतं ना. अरे हिचं बनल्यानंतर तोडायचं होतं ना तुम्ही जाऊन. मग त्याच्यानंतर ही प्रोटेक्ट नव्हती करत ना, यांचं चालू होतं. असं नाहीये का? असं नाही, तोडायचं जेव्हा अगदीच ते अग्रेसिव्ह व्हायला लागले, आपण नाही करायचं पहिलं. बरं झालेल्या गेमचा सोडा, आताच्या गेमचा. आताचं गेमचं हे आहे, त्यांचं होत आलं तर तोडा, नाही तर रद्द करा. तुम्ही पण नका येऊ ना भाऊ. प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा, कोण कुठे काय लपवतं हे प्रत्येकाने बघत राहील. हो आम्ही बघू. मी सांगितलेलं ठाम राहा दोघांना. आणि त्यांच्यामध्ये मेन म्हणजे आयुष आणि प्राजक्ता दोघं पण कॅप्टन झालेले ऑलरेडी. मग नवीन लोकांना भेटत बरोबर नाही, अगदीच बरोबर. फक्त संचालक तुम्ही सांगा, ती माझ्यावर आली सपोज आरडाओरडा करत, मी आहे. ती तुम्ही तिथे तुम्ही रद्द करू शकता, तुम्ही काय करायचं ते करा. मला तिचा आवाज ऐकायचा नाही. मला तिने हात अंगावर आला बोलले, मला कळणार नाही. थोडं चणचणणारा. सुजलं ते. असंच पुसतात. अगं वरच्यावर टीप फक्त. थांब. त्याच्याशिवाय ती जखम बरी नाही होणार. रात्री 9:15 वाजता. तन्वीला जाऊन बोलली की किती लोक होते, राकेश, प्रभू आणि ओमकार. तिला सांग ओमकार तसं पण यावेळी इकडं जायचं आमचे. शी इज व्हेरी स्मार्ट लाईक. मी त्याशी बोलायचो, राकेशचं कॅप्टन म्हणून काय झालं, जर आमच्या टोळीतलं कोणी बनलं ना कॅप्टन तर आम्ही तुला पूर्ण सगळं. विशालचं वर्ड आहे, हां वर्ड आहे, वर्ड. लवकर बनवत होते वरच्या सपोर्टवरनं. मला नव्हते कळत का सपोर्ट. बेकार चालतं अशी मारून जातो. तन्वी तर त्याला इकडून आरबी आहे, आपला प्रभू आहे आणि ओमकार आहे, ठीक आहे. आणि इकडे आहेत रुचिता, विशाल आणि दीपाली ताई, ठीक आहे. तर आमचं असं म्हणणं होतं की ह्या गेमला जर इफ तू आम्हाला हेल्प केलीस ना, तर म्हणजे विशालचं आणि माझं असं बोलणं होतं की नेक्स्ट टाईम तुझ्या कॅप्टन्सीसाठी आम्ही शब्द देतो की तुझ्यासाठी खेळणार. आणि तुला जर हे असं वाटत असेल ना की तुला रुचिता कॅप्टन बघायचंच नाही आहे रुचिताला, तर काही सीन नाही आहे. दीपाली किंवा विशालमध्ये कोणतरी कॅप्टन होईल किंवा दीपाली ताईला. ते गेमवरती डिसाईड करू ना आता. नाही गेमवरती डिसाईड होईलच, पण मी सांगते तुला एक डील देते इफ पॉसिबल. तुला असं वाटतं? ठीक आहे मी ऐकली, पण गेमवरतीच डिसाईड होईल जे असेल ते. रात्री 9:15 वाजता. आम्ही प्रयत्न करणार आहोत फेअर खेळायचा, पण कोणी दुसरी टीम नडली तर आम्ही नडणार, एवढं मात्र एक आहे. पण इथे कुठलेही मुली आहेत, इथे मुलं आहेत, इथे कोणी कुठलाही कार्ड वापरायचं नाही. वुमन कार्ड व मेन कार्ड वॉट एव्हर जे असेल ते, मेन कार्ड वॉट एव्हर जे असेल आपण वापरू पण शकतो. आजकाल जमान्यात काही होऊ शकतं. फेअर इनफ. आपण फेअर करायचा प्रयत्न करूया. करेक्ट आहे. कोणी नडलं तर मग दुसरं नडेल, एवढंच. आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्रभू आपल्या बरोबर, तर त्याची काळजी घ्या. फेअर म्हणजे एक्झॅक्टली काय? फेअर म्हणजे धक्काबुक्की झाली, मुद्दामून आम्ही कोणी हात लावणार नाही आहे कोणाला, असं की रॉंग वेनी गेमसाठी. म्हणजे त्याला तो कार्ड नको आपल्याला की आपण आज कॅप्टन्सीच्या शर्यतीत सदस्यांनी एकमेकांवर कुरघोडी केली. आता उद्या या कार्याअंती बिग बॉसच्या इतिहासातील घराचे पहिले 2 कॅप्टन कोण होतील हे बघणं उत्कंठावर्धक ठरणार आहे. बघत रहा बिग बॉस मराठी. तुमच्यासारखं नाही असं घातलं. ए प्रभू, आवाज जास्त चढवू नकोस. काय बोलले? कोण काय बोलत नाही याचा अर्थ असं नाही होत की तू आता काही बोलशील कोणाला. बोलत नाही काही. आपल्या आवडत्या सदस्याला वाचवण्यासाठी डाउनलोड करा जिओ हॉटस्टार ॲप आणि वोट करा. वोटिंग लाईन सुरू राहतील शुक्रवार दुपारी 12 वाजेपर्यंत.